नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. जसं की आपण सुरुवातीपासूनच तुम्हाला सांगितलं, की आपण म्हाडाची पुणे लॉटरी जी स्कीम आहे, ती कव्हर करत आहेत. गेली 5 वर्ष आपण या स्कीमबद्दल कंटिन्यूअस अप्लाय करतोय आणि वेगवेगळ्या साईट व्हिजिट करतोय. तर आज आपण जी म्हाडाची स्कीम आहे, त्यातली जी 2025 साठीच्या ज्या पहिल्यांदा स्कीम लॉन्च केलेल्या आहेत, त्याच फक्त आज आपण बघतोय. त्यातलीच आज आपण बघत आहोत नवीन स्कीम 903 ए आणि 903 बी. म्हणजे 903 ए जी असेल ती 1 बीएचकेची स्कीम असेल. प्रोजेक्टचं नाव आहे मिलेनियम फाल्कन तातवडे. एकदम प्राईम असं लोकेशन आणि एरिया आहे. जेणेकरून ॲज अ फ्युचर डेव्हलपमेंट जो आहे ते एकदम चांगले असणार आहे. आपण ते पुढे डिस्कस सगळं करूयाच आणि कंप्लीट माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटून जाईल. आता त्याचसोबतच आपण आता आपण जी माहिती कंप्लीट बघायची आहे, त्यातली एक स्टेप बाय स्टेप बघूया. पहिल्यांदा असेल ती म्हाडा रिलेटेड जेवढी माहिती आपल्याला गरजेची आहे, पॉइंट ऑफ व्ह्यू फर्स्ट चेक करण्यासाठी आपण क्रायटेरिया सेट करतो. ते आधी बघायचं आहे. त्याच्यानंतर आपण बघूया महारेरावरतून आणि ॲक्चुअल प्रोजेक्ट कसा दिसतो आणि त्याचे बेनिफिट्स आपल्याला कसे आहेत आणि तो फ्लॅट आपल्याला भेटणार कसा आहे, हे सगळे आपण बघायचे आहेत. नंतर त्याची मार्केट व्हॅल्यू, मार्केट रेट आणि त्याचे आपल्याला एक्स्पेक्टेड रेंट जर तुम्ही इन्व्हेस्टमेंटसाठी घेत असाल, तर तो किती भेटू शकतो हे पण सगळं आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्या आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कारण माझं हे नवीनच चॅनल आहे असल्यामुळे मला थोडं सपोर्टची गरज आहे. तर आज आपण जे बघत आहोत 903 ए आणि बी मिलेनियम फाल्कन तातडीची स्कीम. त्याच्यामध्ये जी 1 बीएचके स्कीम आहे, ती फक्त जनरल पब्लिकसाठी आहे. हे सगळ्यांनी नोंद करा. कारण तुम्हाला जे अदर कॅटेगरीमध्ये असतील त्यांना ते अप्लाय करता येणार नाही. आणि 903 बी या स्कीममध्ये सगळे अप्लाय करू शकतात, ज्याच्यामध्ये एस-सी, एस-टी, फिजिकल हँडिकॅप, एक्स सर्व्हिसमॅन, स्टेट गव्हर्नमेंट आणि जनरल पब्लिक या कॅटेगरीच्या लोकांना इथे अप्लाय करता येणार आहे. तर याच्यामध्ये अजून याचा बिल्टअप एरिया जो आहे तो 90 ते 100 ते जास्तच असतो. तो कंप्लीट एरिया कव्हर कॅल्क्युलेट केला जातो. आपल्याला जे एक्स्पेक्टेशन आहे किंवा आपण जे बघायचं आहे ते आहे ते कार्पेट एरिया. जो तुम्ही आता जर बघू शकता तर 2 बीएचके फ्लॅटसाठी सगळ्यात मोठा कार्पेट एरिया, बिगेस्ट कार्पेट एरिया ऑफ दी म्हाडा स्कीम ही जी स्कीम आहे मिलेनियम फाल्कन यामध्ये आहे. त्याच्यामध्ये 2 बीएचकेसाठी 57 ते 65 62 स्क्वेअर मीटर इन द सेन्स साधारणतः 650 ते 665 स्क्वेअर फूट जो फ्लॅट असेल, जो साधारणतः जनरली नॉर्मल फ्लॅटपेक्षा साधारणतः 150 स्क्वेअर फूटच कमी असेल. बट मार्केट रेटनुसार त्या फ्लॅटची व्हॅल्यू ही खूपच जास्त आहे. अल्मोस्ट दुप्पट आहे. आपण ते बघणारच आहोत. तर पहिल्यांदा आपण ओव्हरव्ह्यू घेऊया आपल्या स्कीमबद्दलचा. ठीक आहे. आपण पहिल्यांदा स्कीम बघून घेऊ. कशी दिसते याच्यावरून आपल्याला आयडिया भेटून जाईल, जेणेकरून आपल्याला Welcome to a residence that echoes a ही आपल्याला स्कीम बघायची आहे. ही पहिल्यापासून आपण जाऊया. ठीक आहे. ही मिलेनियम फाल्कनची स्कीम आहे. ही कंप्लीट लेआउट आहे. त्याच्यामध्ये हा एंट्रन्स आहे. रोड साइडचं एलिव्हेशन जे म्हणतात, ते असं असेल, प्लेन आहे. बट एंट्री जी आहे ती ब्रॉड आहे आणि एक महत्त्वाची गोष्ट आहे, की हा जो रोड आहे, तो सध्या तरी लहान आहे. तर इन फ्युचर तो वाढेल. आपण सध्या फ्लॅट मास्टर लेआउट घेऊया आणि ॲनिमेशनमधून समजून घेऊ आपण फ्लॅट. हा अशा पद्धतीने फ्लॅट असेल. ही इंटिरियर आहे. ठीक आहे.
याला एन्क्लोज्ड बाल्कनी टाइप म्हणतात, की ज्याच्यामध्ये बाल्कनी असते बट ते एन्क्लोज्ड असते. हे बिल्डर फ्लॅट आहेत. सो आपल्याला फक्त अंदाज येण्यासाठी आपण हे केलेलं आहे. अशा पद्धतीने बाल्कनीचं स्ट्रक्चर राहतं. छोटी बाल्कनी असेल पण ॲट सगळे प्रिफर करतात. ओके. चला आपण याच्या महाविराच्या साईटवरती आपण याची माहिती बघूया. तर महाविराच्या साईटवरती याचं नाव मिलेनियम फाल्कन मिलेनियम डेव्हलपर्सकडून हे लॉन्च केलेले आहे आणि याची डिटेल माहिती जी आहे त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे, की ही जी स्कीम आहे ती 2028 डिसेंबरला पूर्ण होणार म्हणजे साधारणतः इथून 3 वर्षानंतर ही कंप्लीट होणार आहे. 2026, 27, 28 त्यामुळं ज्यांना 3 वर्ष थांबता येत असेल, त्यांनी अवश्य इथे अप्लाय करू शकता. सगळ्यात मोठा कार्पेट एरिया असेल. बाकी हे या प्रोजेक्टचे जे लेआउट आहेत त्याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे, की ए विंगमध्ये जे म्हाडाचे जे फ्लॅट आहेत ते ए विंगमध्येच असेल. जर तुम्ही बघू शकत असाल, तर त्यांचं लेआउट जे आहे याच्यामध्ये, त्याच्यामध्ये तसंच मेन्शन केलंय. याच्यामध्ये मेन्शन केलं इथं जनरली म्हाडाचे फ्लॅट असतील. ही बिल्डिंग जी आहे ती ए बिल्डिंग आहे. ही हा लेआउट आहे. इथं तुम्ही बघू शकता, की फ्लॅट नंबर सहित आपल्याला डिटेल माहिती दिलेली आहे. ज्याच्यामध्ये ए बिल्डिंग जी असेल ती म्हाडा फ्लोअरसाठी असेल आणि नंतर त्याचे 101 ते 103 आणि 102, 302 असे जे फ्लॅट आहेत ते साधारणतः 62.44 स्क्वेअर मीटर कार्पेट एरिया असणारे आहेत आणि त्याची बाल्कनी जी आहे ती पण साधारणतः 8.5 आहे. तर साधारणतः एन्क्लोज्ड बाल्कनी जी आहे ती पण जवळपास पावणे 5 स्क्वेअर मीटर आहे. एकंदरीत हा सगळ्यात मोठा कार्पेट विथ बाल्कनी असणारा फ्लॅट आहे. सगळ्यात जास्त फॉर्म ही या पण स्कीमला येऊ शकते. तुम्ही ही फेव्हरेट्समध्ये ॲड करू शकता. 103 ते 104 असेल, 104 ते अ, 403 असेल, 104 ते 404 असेल. यांचा 57.82 कार्पेट एरिया आहे आणि 107 ते 407 आणि 108 ते 408 याचा जो कार्पेट एरिया आहे तो 38.61 आहे. तर आपल्याला पहिल्या 4 मजल्यांमध्येच येणार आहे. याच्यानंतर आपण याचं एक मास्टर लेआउट जो आहे, तो बघायचा आहे म्हाडाच्या साईटवरती. इथं जर तुम्ही बघू शकत असाल, की ए विंगचा लेआउट आहे. इथं डक्ट आहेत. इथे व्हेंटिलेशनसाठी डक्ट आहेत. इन आणि दोन्ही आउटर साइडला आहेत. तर ही एक आहे. ज्याच्यामध्ये याला टेरेस गार्डन ही केलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही ही बिल्डिंग जी आहे, ही स्कीम कॉमन बिल्डिंगमध्ये असल्यामुळे जिम, मल्टीपर्पज हॉल, पार्टी लॉन, किड्स प्ले झोन, एम्फी थिएटर, गझिबो, टेम्पल, मल्टीपर्पज कोर्ट अशा पद्धतीचे मल्टिपल गोष्टी इथे तुम्हाला खेळण्यासाठी किंवा यूज करण्यासाठी भेटत आहेत. त्यांचा जो अदर प्रोजेक्ट जो आहे एक्झॅक्ट तो बी, सी, डी, ई, एफ, जी आणि एच जो आहे तो कंप्लीटली वेगळी बिल्डिंग आहे. अशा पद्धतीने त्यांचा लेआउट आहे, एक मास्टर लेआउट आहे. आता आपण त्याचं लोकेशन जाणून घेऊया. हे मिलेनियम फाल्कन जे आहे प्रोजेक्ट ते इथं आहे. ज्याच्याने आपण जर बघू शकता, की याचा हा कंप्लीट एरिया जो आहे तो थोडासा अंडर डेव्हलपमेंट आहे. हा जो रोड आहे तो हा औंध बी-आर-टी औंध किंवा औंध रावेत जो आहे बी-आर-टी मार्ग तो आहे. तिकडून हा रोड जो आहे तो अजूनही अंडर कन्स्ट्रक्शन आहे. सध्या तरी लहान आहे. बट इन फ्युचर तो मोठा होऊ शकतो. आणि त्याचं जे अदर एंट्री जी आहे त्या भुमका चौककडून एक
शॉर्टकट आलेला आहे अशोकनगरसाठी. तर त्या रोडपासून आपल्याला आत जायचं आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही बघू शकता इथे दाखवल्याप्रमाणे ही जी बिल्डिंग आहे ती म्हाडासाठी बनत आहे. पहिले 4 मजले आणि त्याच्यावरती बिल्डर फ्लोर सेलेबल फ्लॅट्स असतील आणि जी बी, सी, डी, ई आणि इकडे एफ आहे ते अंडर कन्स्ट्रक्शन म्हणजे सध्या सुरुवातच आहे. त्याच्यामुळे या प्रोजेक्टला टाईम खूप लागू शकतं. ज्यांना थांबता येऊ शकतं, त्यांनी या प्रोजेक्टसाठी थांबू शकतात. जर तुम्ही बघितलं की याचं लेआउट ही एक उत्तम पद्धतीनं त्यांनी काढलेलं आहे. ही ॲक्चुअल फोटोज आहेत त्यांच्या साइटवरचे जे करंट कन्स्ट्रक्शन रिव्ह्यू जे आहेत किंवा सध्याचे स्टेटस आहेत ते बघता येतात. तशा पद्धतीने त्यांनी हे मार्च 2025 साठीचा हा फोटो आहे. तर त्याच्यामध्ये अल्मोस्ट 10 प्लस फ्लोअरवरती हे गेलेलं आहे. त्यामुळं या बिल्डिंगला टाईम लागू शकतो. 2028 पर्यंत याची मुदत आहे आपल्याकडे. या अमेनिटीज आहेत. सध्या हे काम चालू आहे त्याचे लाईव्ह फोटोज आहेत. हे अमेनिटीज आहेत स्विमिंग पूल, क्लब हाऊस जसे तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर जे आहे त्याचा रेंट आपण बघूया. या एरियामध्ये भेटणारे रेंट जे आहे ते 1 बी-एच-केसाठी 16,000 ते अ, 25,000 आणि जे 2 बी-एच-के फ्लॅट आहेत ते साधारणतः 25,000 ते साधारणतः 35,000 ते 40,000 पर्यंत यांचे रेंट भेटून जातात. आता सध्या जर तुम्ही चेक करत असाल तर 9.17 हजार पर स्क्वेअर फूट म्हणजे 9.17 थाउजंड पर स्क्वेअर फूट अशी लँड पडते आपल्याला. तर तुम्ही बघू शकत असाल 9.70,000 आणि जो म्हाडाचे रेट आहेत ते आपण एकदा चेक करूया. त्याच्यामध्ये आम्ही कॅल्क्युलेशन केलेलं. सॉरी. हा 2 बी-एच-के फ्लॅट जो आहे त्याचा कार्पेट एरिया हा 57 ते 62 आणि ह्याची प्राईस जी असेल ते साधारणतः 31,50,000 म्हणजे 31,500 31,51,000 ते 35,00,000 याची किंमत असेल. त्याच्यामध्ये अदर चार्जेस, टॅक्स, स्टॅम्प ड्युटी आणि अदर डॉक्युमेंटेशन चार्जेस ते 4 ते 5,00,000 रुपये मॅक्सिमम राहू शकतात. तर तुम्हाला 40 पर्यंत हा फ्लॅट जाईल. सो एरियाच्या मानाने हा फ्लॅट थोडा जास्त रेट आहे. बट तुम्ही जर ॲव्हरेज काढलं तर याचं भी स्क्वेअर फूट जे आहे ते साधारणतः तुम्हाला 5,000 ते 5,500 स्क्वेअर फूट भेटून जाईल. तर हे 17 फ्लॅट्स आहेत 2 बी-एच-के आणि हा महारेराचा नंबर आहे ज्याच्यावरून आपल्याला कंप्लीट माहिती भेटते. हा जो प्लॅन आहे, हा प्लॅन आहे म्हाडाच्या बिल्डिंगचा. तुम्ही आता बघू शकता, की जे मेन डक्ट आहे आणि साइडला 2 छोटे-छोटे डक्ट आहेत आणि मध्ये आहे. तर साधारणतः पहिला 3 मजल्यांचा हा फ्लोर प्लॅन आहे. ह्या फ्लोर प्लॅनमध्ये आपण एखादा फ्लॅट कंप्लीट एनालिसिस करूया. तर तुम्ही बघू शकत असाल, तर ही जी स्कीम आहे, याच्यातला फ्लॅट जो आहे तो कंप्लीट मोठा आहे आणि स्पेशियस कसा आहे. तर तुम्ही एंट्री केल्या-केल्या डायरेक्ट तुम्हाला एंट्री भेटत नाहीये. रिस्ट्रिक्टेड एंट्री असते आणि त्याच्यानंतर एंट्री केल्यानंतर तुम्हाला एक मोठा 3.2 ते 4.4 मीटरचा हा हॉल असेल लिव्हिंग एरिया
आणि त्याला अटॅचच बाल्कनी आहे ती 3.2 ते 1.5 मीटर. म्हणजे साधारणतः तुम्ही बघू शकता, की 10 बाय 14चा तुम्हाला फ्लॅट भेटतोय. हॉल भेटतोय फक्त आणि साधारणतः 10 बाय 5चा जो 10 बाय 5ची बाल्कनी भेटते. ओके. आता किचन पण आपण बघू शकता, की किचन सोबतच तुम्हाला डायनिंग पण एका साइडला भेटत आहे. तर हा कंप्लीट स्पेस तुम्ही युटिलाइज करू शकता. साधारणतः किचन पण जे आहे ते 2.55 मीटर म्हणजे साधारणतः 8.5 फूट बाय 3.25 मीटर म्हणजे साधारणतः 11 फूट. म्हणजे साधारणतः 8 बाय 10 ते 11 हा आपल्याला डायनिंग एरिया जो आहे तो भेटतोय आणि किचन त्याच्यापेक्षा मोठं भेटतंय. तर याचा याच्यानंतर याला जी बाल्कनी आहे ती एन्क्लोज आहे. मगाशी आपण व्हिडिओमध्ये बघितलं, की बाल्कनी ही सध्या वॉशिंग मशीन अशा गोष्टींसाठी आपण यूज करतो. तर त्याच्यानंतर एन्क्लोज्ड किचन जे आहे ते एन्क्लोज्ड बाल्कनी आहे. त्याच्यानंतरचे डोअर आहे त्याच्यामध्ये एक कॉमन वॉशरूम आहे आणि नंतर एक बेडरूम आहे ज्याच्यामध्ये इन्क्लोज्ड बाल्कनी दिलेली आहे. त्याच्यानंतर आहे मास्टर बेडरूम. मास्टर बेडरूममध्ये एक आहे टॉयलेट अटॅचमध्ये आणि दुसरं आहे ते प्लस पॉइंट की याला सुद्धा बाल्कनी आहे. तर साधारणतः 2 बाल्कनी ह्या 2 बीएचकेमध्ये भेटतात. अशा पद्धतीने 903 बी 2 बीएचके आपण फ्लोर प्लॅन पाहिला. आता आपण फ्लोर प्लॅन बघत आहोत तो अ, 1 बीएचकेसाठीचा. तुम्ही बघू शकता की डायरेक्टली एंट्री हॉलमध्ये आहे. इथं कुठे टर्न घेऊन जाण्याचं हे नाहीये. त्याच्यामध्ये डायनिंग जे आहे ते साधारणतः 5 मीटर बाय 3.20 मीटर म्हणजे साधारणतः 16 बाय 10.5 फूट म्हणजे 16.5 बाय 10.5 फूट असा फ्लॅट असेल हा लिव्हिंग एरिया असेल. हा खूप स्पेशियस असेल. त्याच्यानंतर 5 बाय 1 पॉइंट म्हणजे 1.25 मीटर एवढी बाल्कनी असेल. एक स्टडी रूम त्यांनी दिलेली आहे आणि एक किचन आहे, जे पण स्पेशियस आहे, ज्याच्यामध्ये एन्क्लोज्ड बाल्कनी आहे आणि मेन हॉलला जे आहे ते ओपन बाल्कनी आहे. ओके. इकडे हा एक स्पेस आपल्याला भेटू शकतो, जेणेकरून आपण तो युटिलाइज करू शकतो. इथं आहे ते टॉयलेट आहे 1 बीएचकेचं. तर अशा पद्धतीने 1 बीएचके फ्लॅटही आहे, स्पेशियस आहे. तुम्ही याचा 1 बीएचके फ्लॅटला सुद्धा अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत, हे ॲक्चुअल साइटचे फोटो आहेत, जे अपलोड केलेले आहेत Googleवरती. त्याचे काही रिव्ह्यूज पण आहेत, जे खूप जण विचारत आहेत, की कशा पद्धतीने फ्लॅट आहे. हे ॲक्चुअल फोटो आहेत त्यांच्या साइटचे, जे आपण मगाशी दुसऱ्या साइटवरती पण बघितलं, हे फाल्कन. तर आपण बघू शकता, याचा आपण रिव्ह्यूज घेऊया. अ, यांचे जे रिव्ह्यू आहेत ते चांगले आहेत. साधारणतः मॅक्सिमम लोकांनी रिव्ह्यू जे दिलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता की त्यांचं रेटिंग जे आहे ते 4.5 आहे. 60 लोकांनी आत्तापर्यंत रेटिंग दिलेलं आहे. एक्सपिरियन्स 2 बीएचके फ्लॅट हॅव गुड कार्पेट एरिया 817 स्क्वेअर फूट, 2 बाल्कनीज, वॉक इन, नाईस प्रोजेक्टर, नाईस लेआउट, पैसा वसूल प्रोजेक्ट. ओके, फ्लोर फ्लॅट्स, प्रोजेक्ट इज नाईस. ओके. म्हणजे मॅक्सिमम लोकांनी याला पसंती दर्शवली आहे. त्यामुळं तुम्हीही पाहू शकता आणि तुम्ही साधारणतः रेंट जो आहे या एरियामध्ये, तो आपण तुम्हाला सांगितलेला की 19,000 ते 15,000 ते 25,000 रेंट हा 1 बीएचकेला अपेक्षित आहे आणि 2 बीएचकेसाठी जर रेंट जो आहे, तो साधारणतः 25 ते 35 हजार या रेंजमध्ये असेल.
तर तुम्ही कॅल्क्युलेशन करा. याचे प्लस पॉइंट तुम्हाला आता पण आपण सांगितले, पण काही निगेटिव्ह किंवा ॲज अ डिसिजन मेकिंग राहू शकतात. ज्याच्यामध्ये अ, एक पॉइंट आहे तो तुम्ही पाहू शकता, की हा 3 वर्षानंतर पोझिशन आहे आणि दुसरी एक गोष्ट आहे, की याला जाणारा कनेक्टिव्हिटी रोड जो आहे, तो एकदम लहान आहे. अजून अंडर कन्स्ट्रक्शन आहे. त्यामुळे खूप जणांच्या असे बोलणं आलं, की इथं जाण्यासाठी सध्या एका प्रॉपर वे जो आहे जसं पी-सी-एम-सी सगळी करते, बी-आर-टी रोडपासून येण्यासाठी एक छोटासा रोड आहे सध्या, तो इथे जातो. नंतर दुसरा जो आहे तो डिकॅथलॉनच्या इकडे निघू शकतो. अशा पद्धतीनं आहे, पण एकदम सेंटरला आहे आणि मेन एमेनिटीज अजून तिथं पोहोचलेल्या नाहीयेत. नमस्कार. आता आपण बघत आहोत द कंप्लीट डिटेल्स ऑफ द मिलेनियम फाल्कन ताठोडे या म्हाडाच्या स्कीमबद्दल. त्याचा स्कीम कोड जो आहे तो 903 ए जो आहे तो 1 बी-एच-के साठी असेल आणि बी जो आहे तो 2 बी-एच-के साठी असेल. 903 बी 2 बी-एच-के लक्षात ठेवा. आणि याची जी लोकेशन आहे ते ताठवडे आहे. याच्यामध्ये जे टोटल फ्लॅट जे आहेत ते 1 बी-एच-केचे फ्लॅट जे आहेत ते साधारणतः आपल्याला 4 भेटतात आणि 2 बी-एच-के साठी आपल्याला 17 भेटतात. म्हणजे साधारणतः टोटल जे फ्लॅट दिले आहेत कंबाईन त्याचं डिस्क्रिप्शन 4 1 बी-एच-के आणि 17 2 बी-एच-के. आता याच्या पुढचं जे आहे ते कार्पेट एरिया. 1 बी-एच-केचा कार्पेट एरिया आहे 38 स्क्वेअर मीटर म्हणजे साधारणतः 450 स्क्वेअर फूट आणि जो 2 बी-एच-केचा कार्पेट एरिया आहे तो 57 ते 62 स्क्वेअर मीटर म्हणजे साधारणतः 650 ते 650 665 स्क्वेअर फूटच्या आसपास येतो म्हणजे सगळ्यात मोठा म्हाडाचा फ्लॅट असेल. ही एक सगळ्यात मोठी प्लस पॉइंट आहे याच्यामध्ये. आणि याचं जे अजून एक गोष्ट म्हणजे याला बाल्कनी जी आहे तेही तेवढीच मोठी आहे आणि याचं जे लिटिगेशन आहे ते कोणतंच नसणार आहे. बिल्डिंग टाइप जे असेल ते कॉमन बिल्डिंग असेल. पहिल्या 3 मजल्यांवरती आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ वरती थोडे फ्लॅट असतील. अशा पद्धतीनं टोटल फ्लॅट डिवाइड असतील. याच्यामध्ये बाल्कनी आहे सगळ्यात प्लस पॉइंट सगळ्यात मोठा आहे आणि जे 1 आणि 2 बी-एच-के कंबाईन आहे त्या फ्लोअरवरती. त्यामुळे जास्तीत जास्त मी सजेस्ट करेन 2 बी-एच-के साठी इथं चांगलं आहे ऑप्शन आणि 1 बी-एच-के साठी पण उत्तम आहे. पण ज्यांना 1 बी-एच-के हवा असेल तेही इथं अप्लाय करू शकतात. बाकी इन्कम ग्रुप जो आहे तो लो इन्कम ग्रुप एल-आय-जी स्कीमसाठी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची जी प्राइस रेंज आहे 1 बी-एच-के साठी 450 स्क्वेअर फूट साठी फक्त 24 लाख असेल आणि 2 बी-एच-के साठीची प्राइस जी आहे ती 35 लाख अराउंड असेल. साधारणतः 650 स्क्वेअर फूट साठी 35 म्हणजे ही खूप प्लस पॉइंट असणार आहे. सगळ्यात मोठा प्लस पॉइंट आहे हा. जो बाकीच्या म्हाडाच्या स्कीम बद्दल तुम्ही बघत असाल तर साधारणतः सव्वा म्हणजे 5,500 5,300 ते 5,600 रुपीज पर स्क्वेअर फूट असा हा रेट पडतो इथं आणि हा सगळ्यात उत्तम आहे. बाकी तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली हे नक्की कळवा आणि आपल्याला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक यू. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.